संतापायी माथा ठेविता सद्भावे. देवाच्या योग्य कसं बनवायचं. नामदेवरायांचं पुढचं चरित्र बघितलं तर गोरोबा काकांच्या परीक्षेत नामदेवराय उत्तीर्ण झाले नाही. त्यांनी सांगितलं हे कच्चं मडकं आहे. मग पांडुरंगाने सांगितलं गुरु सान्निध्यात जावं लागेल. नामदेवरायांचे पुढचे अभंग आहेत. पाय तुझे गुरु राजा हीच माझी देवपूजा, गुरु चरणाचा बिंदू हाची माझा कृपा सिंधू. जेव्हा संत सान्निध्य लाभलं तेव्हा नामदेवरायांना पांडुरंग प्राप्तीचा अनुभव दिव्य झाला. म्हणून संत हे जीवाला नीट करत असतात. नीट काही काही माणसं जन्माला आलेत पण नीट नाहीत जन्माला. आणि आता बघा कीर्तनात कशी बसले काही काय त्यांना वाटायला अर्धा तास पाऊण तास झाला पण बाई काही विनोदच सांगे ना. जीवनाचं हसू झालंय तरी अजून हसायचंच लोकांना का कुणास ठाऊक. अरे हा संप्रदाय हसू थांबवण्यासाठीच आहे. जब से तेरा गुलाम हो गया, जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा भी नाम हो गया, वरना औकात क्या है मेरी सबसे बढ़िया और सबसे खरी. गुलाब बाबाचे भक्त म्हणून घेण्यात हा बाबांच्या समोर आपला झुकलेला प्रणिपात आहे. तद्विधी प्रणिपात न परिप्रश्नेन सेवय. आपण सेवा केली आहे. साधू जीवाला नीट करतात. नीट माया मोहा ममत्वामध्ये त्रिविध तापामध्ये एवढा होरपळलाय जीव. त्या प्रपंचामध्ये काही सुधरत नाही. लोकाला काही सुधरत नाही. आताही काही काही तोंडाला असे हात लावून बसलेत बघत आहेत माणसाकडे नुसते. काही सुचना त्यांना. घरी तेच दारी तेच. किती कीर्तनकार उकळून पाजा तरी परिणाम नाही. परिणाम माझं 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 कधी सुटेल कुणास ठाऊक. पूर्वीचा काळ काही काही व्यावहारिक छोटे छोटे उदाहरणं आहेत आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. आता एस टी महामंडळाचं तिकीट काहींना फुकट आहे काहींना अर्ध आहे. पूर्वीचा काळ असा होता की एखाद्या गावाला क्वचित एखादी एस टी यायची. बरोबर की नाही हे बरोबर. तुम्ही बोलले म्हणजे मला वाटतं आहेत जिवंत. क्वचित एखादी एस टी असायची आणि मग ती एस टी यायची 12ला यायची 1ला यायची 2ला यायची. मग ते एस टीमध्ये चढाओढ करण्यासाठी एवढी धावपळ एवढी धावपळ एवढी धावपळ. हे त्याच्या अंगावर पडतंय त्याच्या अंगावर पडतंय. तेव्हा काही लोकांनी एक युक्ती काढली होती. बाहेरून एकानं चढायचं आणि खिडकीतून रुमाल टाकायचा. केलं का असं कोणी केलं होतं का. रुमाल टाकायचा कशावर त्या सीटावर आणि त्या सीटवर रुमाल टाकला की मग ते सीट कुणाचं आपलं की नाही. केलं होतं का असं कुणी कुणी. वरती हात करा बरं. केलं होतं बर. तुम्ही केलं का ग. शाबाश. असा हसता खेळता परिवार असावं. केलं होतं. छोटे छोटे व्यवहारातले उदाहरण आपल्याला शिकून जातात. एका गावात एसटी आली आणि वैशाखाच्या उन्हात ते तापलेलं होतं. त्याला काही बसमध्ये जागा भेटेना. ते पाठीमागून असं चढलं आणि त्या खिडकीतून त्यानं रुमाल आतमध्ये टाकला. आता काही उतरत होते आणि काही एस टीमध्ये चढत होते. एक बाबा 2-3 तास असे पकडून उभे आहेत. त्यांना बसायला जागाच भेटली ना. जशी जशी एस टी खाली व्हायला लागली तशी तशी प्रत्येक जण आपापल्याला जागा बघायला लागले. बाबा बराच वेळचे उभे होते. ज्यानं रुमाल टाकला होता बाबा त्या सीटाजवळ आले आणि तो रुमाल काढला आणि काचावर टाकला त्या खिडकीवर टाकला आणि बाबा त्या सीटावर येऊन बसले. हे तानातानात वरती चढून आलं आणि चढून आल्यावर कमरेवर हात ठेवून हाताचा अर्धकमळ केलं आणि बाबाला विचारलं डोक्याचा प्रकार आहे का. बाबाला विचारलं. ते म्हणले काय झालं. नाही नाही तुम्हाला डोकं दिलंय का म्हणे देवाने. पण काय झालं भाऊ एवढं तू एवढा तापतोयस माझ्यावर एवढा रागवतो काय झालं. म्हण तुम्हाला कळलं ना की याच्यावर रुमाल टाकलेला होता. बाबा म्हणले रुमाल टाकला मग काय झालं. तरुण म्हणला रुमाल टाकल्यावर हे सीट माझं आहे. बाबांनाही अनुभवाचे पावसाळे भोगलेले होते. बाबा म्हणले धोतर काढून एसटीवर टाकल्यावर एसटी काय माझ्या बापाची होणार आहे. धोतर काढून जर एसटीवर छोटे छोटे उदाहरणं आहेत ना हो मी तूपणाची. आयुष्य याच्यामध्ये संत संग का असावा. एक घडी आधी मै पुण्यात तुलसी संगत साधू की हरे कोटी अपराध. मी आल्यावर म्हणलं मला आळंदी इथे अशी वाटायला लागली की इथे आळंदी आहे. कारण मी मगाशी ॲडव्होकेट आले आणि आमचे निलेशजी आले त्यावेळेला त्यांना काही संदर्भ विचारले की ज्या ठिकाणी कीर्तन करायचं त्या ठिकाणचा काहीतरी अनुभव असावा. एवढं मोठं चरित्र त्यांनी सांगितलं. त्यांचे अनुभव आले त्यांचे डोळे पाणावले. पण त्यातला एक प्रसंग माझ्या मनाला स्पर्श करून गेला. तुम्हाला माहिती की नाही माईबाप मला माहिती नाही पण ऐका गंमत किती आयुष्याची मोठी असते. चरित्र बघा.
ज्या वेळेला माऊलीचं चरित्र आपण अभ्यासतो, माऊलींचं चरित्र, त्यावेळेला आईबाप गेले आणि आईबाप गेल्यानंतर भिक्षाटनासाठी ही मंडळी, ही मुलं, ज्यांच्याजवळ कुशीत घ्यायला मामा नव्हता ना मावशी नव्हती, आई बाबा देहांत प्रायश्चित्त घेतलं आईबाबाने. कुणी नाही आळंदीमध्ये, कुणी नाही. भूक लागलेली असायची, मधुकरी मागायला जायचं तर लोक म्हणायची संन्याशाची कार्टी दारामध्ये आली. तो काळ आठवा, काळ जरासा मनातून विचार करा. मला संदर्भ या दोन्ही संतांचा लावायचा आहे, कारण अनुभूती मला इथे आल्यावर आली. एवढा मोठा प्रपंच झाला, सगळं काय झालं, माऊलींची तपश्चर्या झाली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले, सगळं झालं. आजची परिस्थिती अशी आहे की आज लाखो लोक माऊलीच्या जीवावर पोट भरतात, जेव्हा त्यांना एका वेळेचं अन्न भेटत नव्हतं. आज माऊली माऊली म्हटलं, माऊली माऊली मुखी ऐसा चाळा, फक्त माऊली माऊली म्हटलं तरी सुद्धा पोट भरतं. माऊलीच्या स्वरूपात आमच्या सरकारनं जवळ बोलून लोक प्रणिपात करतात, दक्षिणा देतात, जीव घालतात. ही आजची परिस्थिती आहे. मला ॲडव्होकेट दादांनी सांगितलं, एक क्षण असा होता की घरामध्ये दिवा लावायला तेल नाही का खाऊ घालायला अन्न नाही, म्हणून बाबांच्या आईनं देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि आजचा क्षण असा आहे की बाबाच्या जीवावर हजारो लोक जगतायत, लाखो लोक जगतायत. सांगा काय फरक आहे, काय फरक आहे? संत जेव्हा हयात आहेत तेव्हा लोकांना किंमत कळत नाही, संत जेव्हा जातात तेव्हा लोक त्यांच्या समाध्यावर नवस करतात. हा समाज आहे, समाज. इसी का नाम दुनिया आहे. नामदेव रायांना अनुभव आला, अरे संतत्व इतकं प्रगाढ आहे की संतत्व माणसाला नीट करतं. मला चिठ्ठी आली होती, कागदावर लिहून आलं, दीदी हा दृष्टांत सांगा. संत संताला नीट करतात. हरिपाठाला पंढरपुरामध्ये सगळेजण एकत्र व्हायचे आणि सगळेजण एकत्र झाले की सगळेजण मिळून हरिपाठ घ्यायचे. सगळेजण कोण होते? काळू, बाळू, रामू, शिरप्या असे नव्हते. कबीर महाराज, दादू पिंजारी, मोठे मोठे संत, दामाजी शेट्टी, मोठे मोठे संत मांदियाळी पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हरिपाठ घ्यायला असायचे. हरिपाठ आणि हरिपाठ एवढा रंगायचा, एवढा रंगायचा. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, सगळे यायचे, पण कबीरदासजींना एक जण दिसत नव्हता. आणि ते होते दादू पिंजारी. उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या अभंगामध्ये दादू पिंजारींचं नाव आहे. पिंजारी तो दादू. हा ऐका, हरिपाठ रंगायचा आणि दादू दिसत नाहीयेत. कबीर महाराज म्हणले, दादू कहाँ गए, दादू कहाँ गए, दादू कहाँ गए. दादूला अभिमान चढला होता. कशाचा? पांडुरंग सई सांज झाली की दादूच्या घरी येऊन बसायचे. ऐका बरं, सई सांज झालं की पांडुरंग दादूच्या घरी येऊन बसायचे आणि पाय पसरून बसायचे. अरे युगे 28 विटेवर उभा, एवढे दिवस झाले उभा आहे दादू, पाय दाब, माझे पाय दुखताय. आणि पांडुरंगानं पाय पसरून बसावं, दादूनं पाय दाबावे, चरण सेवा करावी. दादू याच्यामुळे हरिपाठाला येतच नव्हते. एक दिवस भर बाजारामध्ये दादू पिंजारींची कबीर महाराजांची भेट झाली. ऐका, आणि कबीर महाराजांनी सहज दादूला विचारलं, दादू क्या बात है, आप हरिपाठ के लिए आते नहीं हो, क्या बात है? तेव्हा दादूने अभिमानानं सांगितलं, कैसे आऊं भैया, जिसके लिए आता हूं वो तो पैर दबा दबा के मुझे मार डालता है. त्यांनी म्हणावं, अहो एवढं पाय दाबून घेतं, एवढं पाय दाबून घेतं की सकाळ कधी होते पटत नाही. दादूच्या स्वभावातला अभिमान कबीर महाराजांना कळाला. संतत्व कसं आहे बघा. बोले अच्छा रात में प्रभु आते हैं, बोले हाँ पांडुरंग आते हैं, विठ्ठल आते हैं, मुझे दिखेंगे क्या, बोले आ जाओ दिखेंगे, दिखाएंगे आपको. एक दिवस गंमत झाली, कबीर महाराज निघाले दादू पिंजारीच्या त्या झोपड्याकडे. 2-3 झोपडे होती आणि एका झोपड्यात त्या बिछाण्यावर बसून पांडुरंग पाय लांबवायचे आणि दादू असे पाय दाबायचे. झालं असं, सई सांजाच्या वेळेला कबीर महाराज आले आणि अंगणात उभे राहिले. आता पूर्वीच्या खोल्या अशा होत्या की आतल्यांना बाहेरचं दिसायचं, पण बाहेरच्याला आतलं दिसत नव्हतं, अंधार कुठं असायचा. म्हणून आत बसलेले पाय चेपता चेपता पांडुरंगाचे दादूने कबीर महाराजांना पाहिलं आणि अंगणात कबीर महाराज इकडे तिकडे शोधतात, कुठे दादू आणि कुठे पांडुरंग. असं शोधता 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 आतून आवाज आला, ओ कबीरा, ओ कबीरा, यहाँ वहां क्या देखे, दादू दबावत पाओ. कबीरा, यहाँ वहां क्या देखे, दादू दबावत पाओ.
कबीर महाराज म्हणले नीट करायची वेळ आताच आली. कबीर महाराजाने अर्धा दोहा मध्येच खुंटला आणि आवाज दिला, अरे दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. अरे कुणाचे हात पाय तू दाबायला लागलास? त्याला रंग नाही, रूप नाही, तुला हा अभिमान झाला, तो जागक करायला मी इथे आलोय. पुन्हा संतत्व 2 पटीनं जाग झालं आणि पांडुरंगाच्या भक्तीला लागलं. नामदेवराय म्हणतात जीवाला वारंवार जाग करणं, नीट करणं, त्याला सुधरवणं हे संतांचं काम आहे. म्हणून या संताला भजावं, त्याच्या शरणांगतीमध्ये जावं. संतापायी माथा ठेविता धरिता सद्भावे. आता सद्भावानं ठेवायचा, मनामध्ये कपट नाही ठेवायचं. बाबांकडे आलं, नावच गुलाब आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे तू गुलाब होकर महक. गुलाब हे बगीच्यामध्ये तेवढंच सुगंध देतं आणि नाल्याच्या किनाऱ्यावरही तेवढंच सुगंध देतं. साधू दुःखामध्ये असला तरी आनंदी असतो आणि सुखामध्ये असला तरी आनंदी असतो. साधू एकांतात असला तरी आनंदी आहे आणि साधू लोकांतात असला तरी आनंदी आहे. साधू मुका असला तरी आनंदी आहे आणि साधू बोलका असला तरीही आनंदी आहे. साधू सुख देतो कारण साधूचा वेळ कधी वाया जात नाही. चोखा महाराजांची सोयरा एका प्रमाणातून फार सुंदर वर्णन करते की जीवाचा वेळ हरिभजनाशिवाय कधी जाऊ नये. हरिभजना विन काळ घालवू नको रे. एक एक क्षण महत्वाचा आहे. या प्रपंचामध्ये एक एक क्षण महत्वाचा आहे. आता कलियुगाच्या धावपळीमध्ये बघा कशी अवस्था झाली आहे माणसाची. माकडासारखी. माकडात आणि माणसात फरक राहिला का काही? प्रपंच कसा झालाय, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. ते गारुड्याच्या खेळाचं उदाहरण देतात बघा. तुम्ही ते गारुडी बघितलं का? तो खेळ खेळणारा गारुडी झोपले का काय? गारुडी माहिती आहे ना? ते गुडगुड 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 डुकडुक वाजवतो. काय असतं त्याच्या हातात? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? डमरू. काय गाडगुडी म्हणतात वो. बरं खुडमुडो, यांचं खुडमुड. ते खरंच म्हणतात. काही सांगत जाऊ नको. तो आता त्याला दादा म्हणावं का महाराज म्हणावं असं झालंय. कारण ते एवढं होतं तेव्हापासून ते आमच्या जवळ आहे. आमचे मुरली दादा गावडे, आमचा आदित्य आणि आमचा ओंकार ही अशी असणारी आमची लेकरं आहेत. उलट अभिमानानं छाती फुगते की आज हे आकाश ठेंगणं करतंय. एवढा मोठा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आणि गुरुची कृपा त्याच्यावर झाली. ते गाडगुडी येतो, तो गारुडी येतो न पैसा जमा करायचं नाटक करतो. काही लोकांनी तो खेळ पाहिलेला असेल. मग ते गावामध्ये येतं, त्याच्याकडे एक माकड असतं का नसतं? माकड असतं ना गारुड्याकडे, असतं ना. एक माकडीन पण असते. आणि मग ते माकडाचं नाव ते रामू ठेवतं. रामूच बरं आहे का दुसरं घ्यायचं काय?
रामू रामू बरं आहे ना? नवऱ्याचं नाव नाही ना? रामू. आणि मग ते त्याला दोरीला बांधलेलं असतं आणि त्याच्यावर पैसे कमवतं. ते असं घेऊन येतं समोर आणि म्हणतात चला 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 माकडाचा खेळ पाहायला चला. चला हो चला. जमतंय का? कीर्तन संपल्यावर एखादा खेळ खेळायला. चला चला म्हणतोय सगळं त्याच्या आवाजानं गाव जमा होतं, एकत्र होतोय सगळं. खेळ बघायला गारुड्याचा खेळ. ते माकड असं मोकळं सोडतं ते माकड लागतं उड्या मारायला. आता काही काहीला वाटतं माकडच उड्या मारतं, काही काही संसारात मारतात ना उड्या. उड्या मारतं. मन हा म्हणतो लोकांच्या समोर, माकड त्याच्याकडे असं कुतूहलानं पाहता हे म्हणतात चला 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 रामूचा खेळ बघायला चला. आता बघा आमचा रामू डोक्यावरून उड्या मारणार आहे चला. आणि ते उड्या मारतो आणि मग हे म्हणतो काढा 5-5 रुपये. आणलेत का संघ? काढा 5-5 रुपये. मग ते इकडून तिकडं उड्या मारतो, तिकडून इकडं उड्या मारतो. असं करता मग ते गारुडी पुन्हा म्हणतो अहो आमचा रामू आता उड्या मारून दमला. आता रामूला भाकरी घालायला कुणीतरी नवरी आणली पाहिजे. आणि मग हळूहळू एक माकडीन मेकअप करून पुढे येते. तिची बायको हो तुम्हाला काय झालं हसायला? पण ते मेकअप केलेल्या तर ओळखूच येत नाही. देव आणि ब्युटी पार्लरवाला या दोघांना धन्यवाद दिलं पाहिजे. देवानं एक मनुष्य घडवला आणि ब्युटी पार्लरवाल्यानं बाई घडवली. 4-5 दिवसापूर्वी एका लग्नात गेलो आणि ओळखीची हो सारखा फोन करत होती दीदी आशीर्वादाची वेळ झाली लवकर या. आणि आम्ही असं जवळ जाऊन उभा राहिलो. मी म्हणलं त्या आमच्या विठ्ठलला अरे वहिनी कुठे आहेत? आणि मग त्यांना न्याळून पाहिल्यावर मला म्हणतो अहो त्या काय वहिनी तुमच्या समोर उभा. एवढं फासलं तोंडाला का ती रोजची बाई मला ओळखायला यायला. लेपावर मध्ये मेकअप करून ती बाई माकडीन ती आली आणि माफ करा ते मी माकडीने सांगते उगा मनावर घेऊ नका. अजून अर्धा 1 तास थांबायचं. उड्या मारती. मग हा म्हणतो चला रामूचा विवाह करायचाय, लग्न करायचंय. लग्नासाठी पैसे लागणार आहेत, खर्च लागणार आहे, जेव घालायचे, आहेर आणायचंय, बस्सा बांधायचाय, काढा 5-5 रुपये. पुन्हा लोक पैसे फेकतात. आणि मग दोघांचा विवाह सोहळा झाला की म्हणे आता याला घर गृहस्थी भांडे कपडा लत्ता पुन्हा चला असं म्हणून पुन्हा पैसा काढतो. बघता दोघांचं लग्न लागतं. लोक टाळ्या वाजतात. थोडा वेळ त्याच्यामध्ये रमतो आणि बघता ते रामू ते माकड चक्कर येऊन पडतं. आणि मग गारुडी म्हणतो गेला काय याला घेऊन गेला हो. आता याच्या बायकोचं काय होईल? आता याचे अंत्यसंस्कार करायचे, आता याला पुरायचं, याला जाळायचंय, आता बाकीचं कसं सांभाळायचं, आता हिला खर्चा पाणी करायचंय, काढा 5-5 रुपये. पुन्हा लोक पैसे फेकतात. आणि हिला शिकवलेलं असतं. ही दोन्ही असे हात मारा डोळ्यावर फिरवते आणि रडण्याचं नाटक करते. तोपर्यंत हे माकड उठतं निघून जातं. ते नाटकातलं माकड आहे की ना ते गारुड्याचं उठतं आणि निघून जातं. ही माकडाची जशी आयुष्यभराची दशा आहे ना तशी माणसाची अवस्था होते गारुड्याच्या खेळाप्रमाणे.
भेळाप्रमाणे माणसाची अवस्था झाली. म्हणून या संता, या संताच्या शरणांगतीत जायचं, तिथे भजायचं, त्यांना स्मरण करायचं, त्यांची सेवा करायची. कारण का, कामविरहित संत आहेत, विषयी विरहित संत आहेत. त्यांना प्रेमानं नमस्कार करायचा. संतांच्या ठिकाणी विषय नाही आहे, महाराजांचं सरळ प्रमाण आहे. विषय येतो त्यांचा झाला नारायण. संसारामध्ये प्रपंचामध्ये जेवढं आपल्याला आवड आहे, एवढी आवड संत ठिकाणी नाही. त्यांना किळस येते. विठले हे चित्त प्रपंचा वमन ते मनी बैसलेसे. आता दृष्टांत जुन्या कीर्तनकाराचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं स्पर्श करून जाते. जावई सासरवाडीला आला आणि पहिल्यांदाच आला. गावामध्ये गाई म्हशी भरपूर आहेत, तिच्याही घरामध्ये भरपूर आहेत. ती म्हणली पहिल्यांदा आला ना, आपण बासुंदी करू. बासुंदी करायची ना, बासुंदी. चुल्यावरतीनं ते बहुगण ठेवलं. आपल्याकडे भगुनं केलंय त्याचं खरं नाव आहे बहुगण. असं बहुगण ठेवलं आणि बासुंदी आटवायला लागली. आता चुलीला जशी जशी जाळ लावते तसा जसा धूर निघायला लागला, तसं डोळ्यातून नाकातून पाणी यायला लागलं. आता जेवायचं म्हणून जावई अंगणामध्ये शतपावली करायला लागला. शतपावली करायला लागला आणि जावयाचं सारखं लक्ष की मामीच्या नाकाला कशा हुशार आहेत बघा ना. आणि ते धूर नाकात गेला आणि हिला जशी शिंक आणि जावयाचं लक्ष जाणं आणि नाही ते बासुंदीत पडणं. एकच झालं, एकच. हिनं संकल्प केला, ₹1,00,000 दिलं तरी बासुंदी खायची. एवढे पदार्थ केले आणि त्यांना दोघांची नजर एकमेकाची झाली. ताटं वाढले, पानं वाढले, सासरे सगळे पाहुणे आले, जावई बापू पहिल्यांदाच आले, सगळे बसले, पुंडलिकावर ते झालं आणि जेवायला सुरुवात केली. भात संपलं, भाजी संपली, चपाती संपली, सगळं संपलं. सासऱ्यानं पाहिलं बासुंदीच्या वाटीला, यानं हात लावला नाही. यानं हात लावेपर्यंत सासऱ्यानं 6 वाटी बासुंदी पिली. किती? 6 वाट्या. आणि हे म्हणायचं, जावई बापू हात लावा ना. तो म्हणायचा नको. तिने सासूकडं पाहायचं आणि म्हणायचं, शेंबडी कुठली. मनातल्या मनात म्हणायचं, मामी सांगू का. ती म्हणायची, झाकली मूठ 1,15,00,000ची. त्यानं बासुंदीकडं पाहिलं की त्याला जशी उलटी यायची. वमन ते मनी बैसलेसे. जसं त्या पदार्थाकडे बघून जीवाला उलटी येते, वमन येतं, तसं साधूचा विषय सुटला, काम सुटला, प्रपंच गेला. बस आता काम नाही झालो पायरी कामा. म्हणून अशा साधूच्या चरणावर आपला माथा झुकला पाहिजे, ठेवला पाहिजे, सद्भावानं ठेवला पाहिजे. कारण का, तेने भेटे देव आपे आप. आणि म्हणून नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात Sa
भजावे. कसं भजायचं संतांना? देवावर काही लोकांचा विश्वास नाही, निदान संतांवर तरी ठेवा. कारण का? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. अनेक रेडे बोललेत, अनेक, ज्यांच्यासाठी 13 दिवस उपासना, पण पांडुरंग आवरण झाला गाथ्याचा. वारकरी संप्रदायाची महिमा फार मोठी आहे बरं. आपल्या या भागामध्ये आमचे निलेशजी मला म्हटले की आता या 5-6 वर्षामध्ये संप्रदायाचा ओलावा हा पुरातन, जोपर्यंत सूर्यचंद्र नाही, जोपर्यंत संतांची नावं आहे तोपर्यंत सूर्यचंद्र आहे. एवढा अधिकार ज्यांचा आहे, कळतंय का? आज एका महाराष्ट्राची संपूर्ण गर्जना संतत्वाची आहे. माऊली ज्ञानोबारायांची ताकद आहे, तुकोबारायांची ताकद आहे. म्हणून या संत अखंड भजावे, त्यांचं चिंतन करायचं अखंड. माऊली माऊली म्हणलं तरी फार पुण्य आहे. या तोंडाला येऊ द्यायचं माऊली माऊली, नाहीतरी दिवसभरात किती बडबड करत बसतो आपण. काय काय त्या गोष्टी आपल्या तोंडाला येतात, डोळ्यासमोर दिसतात, कानाने ऐकतो. कीर्तनं कशासाठी आहेत सांगा बरं मला? कीर्तनं कशासाठी आहे? महाराज लोकांना तारका नाही म्हणून आपण बोलवतो का? आपल्याला पैसा जास्त झाला म्हणून आपण देऊन टाकतो? असं काही आहे का? सन्मार्गाना वर्तंती ती संत. आपल्या जीवाला मनाला वळण लागावं म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत. संतत्व एवढं सिद्ध आहे की संतत्व प्रामाणिक आहे, संतत्व शांत आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तिथे विवेका असणेच की. महाराज म्हणतात एकदम शांत, एकदम शांत. जगामध्ये काय चाललंय काय चाललंय काय? एका गावामध्ये सत्संग चालू होता, साधू बाबा बसलेले होते. अचानक धरणीकंप व्हायला लागला. हसणारे कीर्तन रोजच ऐकताय तुम्ही, कधीतरी चिंतन ऐका, शांत ऐका. सत्संग भरलेला होता मंडप असा. समजा बाबा बसलेले आहेत, असं ध्यान करा बाबा आता बसलेले आहेत आणि चिंतन सांगतायत. अचानक धरणीकंप झाला. पळाले पळाले पळाले, सगळे पळाले, हो सगळे पळाले. कुणी म्हणलं माझी मुलं शाळेमध्ये आहे, कुणी म्हणलं नवरा ऑफिसमध्ये, कुणी म्हणलं बायको बाजारात गेली आहे, माझं अमक माझं तमक. सगळे पळाले त्या धरणीकंपाला, त्या भूकंपाला घाबरून सगळे पळाले हॉलमधले. बाबा जागच्या जागेवर बसलेले आहेत, महाराज जागच्या जागेवर बसलेले आहेत. सगळे गेले. धरणीकंप शांत झाला. धरणी डोलायमान होत होती, हालत होती, शांत झाली. आणि अर्धा 1 तासानंतर सगळे पुन्हा एकत्र झाले. का सत्संगानंतर खायचं होतं, तेवढं लय लक्षात राहतं लोकांच्या. लोक म्हणले जीवन बाकी आहे, घरी तर काही शिजवलं नाही. म्हणले आपण सगळे पळालो आणि बाबा कुठं पळून गेले कुणास ठाऊक. म्हणले ते तरी बघायला जाऊ. म्हणून सगळे पुन्हा एकत्र झाले आणि सत्संग भवनामध्ये आले. पाहिलं तर बाबा जिथे बसलेले होते तिथेच बसलेले आहेत. एका सज्जनानं विचारलं, बाबा धरणीकंप झाला, सगळे पळाले, तुम्ही नाही का पळालात? बाबाने जे उत्तर दिलं ते मार्मिक होतं. बाबा म्हणले तुम्हीही पळालात आणि मीही पळालो. फरक एवढा आहे, तुम्ही शरीरानं पळालात आणि मी भगवंताजवळ मनाने पळालो. देवा या जगाला वाचव. देवा सर्वे भवंतु सुखिनक. म्हणून या संता अखंड भजावे. जगाच्या कल्याणा संतांची विभूती. संत शांत आहे. किती वर्णन करावं. किती संसारात कुणी एवढं शांत होत नाही. नवीन लग्न झालेल्या मुलीला घरी आली, ती पहिल्यांदा येते जातीला आणि तिला लागल्या सगळ्या जणी विचारायला. पहिल्यांदा येते जातीला आल्यावर सगळ्या विचारतात ना, सासर कसं वै सासर कसं विचारता की नाही तुम्ही? सासर कसं विचारतं ना. तशा सगळ्या जणी बसल्या आणि तिला लागल्या विचारायला, अगं सासर कसं सासर कसं सासर कसं. सासू विचारल्यावर ती म्हणली, सासू अगं आई माझी सासू अशी आहे. सासू आई तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक नाही. हे नवीन नवीनच असतं ना. कशा हसले बघा ना. नवीन नवीन आई तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक नाही. सासरा पप्पा तुमच्यात आणि आमच्या मामांजीमध्ये काही फरक नाही. एवढा जीव लावतात, एवढा जीव लावतात, एवढा जीव लावतात. मग एकीनं विचारलं ननन, ती म्हणली आई लवंगी मिरची, पण ती जाईल लग्न करून. वर्णन कसं करावं. मग सगळ्या मैत्रिणीने एका आवाजात विचारलं, का ग सगळ्यांचं सांगितलं पण तुझे आहो कसे आहेत? आहो आहो कसे आहेत आहो? ती म्हणली त्यांचं काय सांगायचं, अगदी महादेवाच्या पुढचंच. पण एवढे मंद आहेत का तुम्ही? महादेवाच्या आणि कोण असतं महादेवाच्या पुढं? मी कशाला म्हणू भाऊ, मला राहायचंय आजची रात्र इथं. तुमचं तुम्ही म्हणून घ्या. ही संसारातली वर्णन आहे, पण संतत्वाच्या बाबतीत ही वर्णनं खरी आहेत.
शांत, दया, ममत्व, जगाच्या विषयी प्रेम. संतताची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी, असे विशाल